नमस्कार मित्रांनो, तू रे माझा मित्र मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आता अर्णव घरी आलेला असतो आणि नको नको ते आरोप तो सुप्रियावर करत असतो की हे सगळं काय केलं तुम्ही, सांगा मला. तुमच्यामुळे हे सगळं घडलंय. मला राग येतो या सगळ्याचा. याचे एक्सप्लेनेशन द्या. का केलं तसं? का वागलात माझ्या घरासोबत असं? का वागलात आमच्यासोबत असं? असं विचारल्यावर ती फक्त रडत असते. ती म्हणते की नाही हो नाही. तो म्हणतो की नाही, तुम्ही वागले आहात असं. तुमच्यामुळे माझ्या आईचा जीव गेलाय, समजलं? तुम्ही काय आहात तर यू आर अ ब्लडी मर्डरर, असं म्हणून तो तिच्यावर जोरात ओरडत असतो. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर तिला मात्र जोरातच आवाजामुळे त्रास होत असतो. ती बिचारी आता कानाला हात लावून घेते, कारण अर्णव खूप जोरजोरात ओरडत तिच्यावर आरोप करत असतो. ती म्हणते की प्लीज अर्णव, माझं ऐकून घ्या, प्लीज ऐकून घ्या. तरीही तो अजिबात ऐकायला तयार नसतो. तो म्हणतो की नो, अजिबात नाही ऐकून घेणार यापुढे तुमचं. मग समोरून ईश्वरी येते आणि म्हणते की सर प्लीज थांबा, काहीही बोलू नका, असं म्हणून ती त्याला आता थांबवते. पण तोही तिच्याकडे रागानेच बघत असतो. तर आता आजी ही टेन्शनमध्ये असते. तिची जपमाळ तुटल्यामुळे तिला एक वेगळ्याच प्रकारचं टेन्शन असतं आणि दुसरा विचार मनामध्ये सुरू असतात. तेव्हा आता आजी म्हणते की वल्लरी, जरा एक काम कर गं, ईश्वरी असेल तर तिला खोलीमधून बोलावून आण. तेव्हा मग वल्लरी तिथल्या तिथेच उभी असते आणि आजी म्हणते की जा गं बोलव. तेव्हा वल्लरी पुढे जाऊन विचार करत म्हणते की आता काय, तुम्हाला काय माहिती आहे, ती ईश्वरी आता पुन्हा कधीही घरी येणार नाही. कारण की झालंच तसं आहे की ईश्वरीचे आता घरी येण्याचे सगळे दरवाजे मी बंद करून टाकलेत. त्यामुळे ईश्वरी आता काही तुम्हाला परत कधी घरी दिसणार नाही, असं ती आता बोलून दाखवत असते. नंतर मग अर्णवला सुप्रिया म्हणते की प्लीज ऐकून घ्या माझं, मी काय म्हणते ते प्लीज ऐकून घ्या. तेव्हा अर्णव म्हणतो की तूही इथे आलीसच शेवटी, आणि मी तुला सांगितलं ना की मला तुझं काहीही ऐकून घ्यायचं नाही आहे, समजलं? त्यामुळे तू मला काही आता बोलू नको. ईश्वरी म्हणते की सर अहो, तुम्ही इतके का चिडताय? इतकं एकदा तर ऐकून घ्या. आईची पण काहीतरी बाजू असेल, तिचं तरी ऐकून घ्या तुम्ही. तेव्हा मग अर्णव तिला म्हणतो की व्हॉट, कसली बाजू, काय बाजू? काहीही बाजू नाही आहे. मला एकच कळतं की या लेडीने काय केलं आहे, तर माझ्या आईचा जीव घेतला आहे आणि तुम्ही खुनी आहात, समजलं? त्यामुळे किती काही झालं तरीही मी तुम्हाला असं माफ करू शकत नाही. तुम्ही हे जे काही भोळेपणाचे दोघीजण नाटक करताना, पूर्ण नाटक आहे. हे संस्कार अँड ऑल फक्त दाखवायचं आहे, बाकी काही नाही, समजलं? त्यामुळे आता सगळं संपलं, असं म्हणून तो त्याच्या हातात सुप्रियाने बांधलेला जो धागा असतो, तो धागा तो तोडून टाकतो आणि म्हणतो की आता याचा काहीही उपयोग नाही, सगळं तुटलं आहे, आता सगळं संपलं आहे, असं म्हणून आता तो धागा काढल्याबरोबर सुप्रियाला धक्काच बसतो. कारण की अर्णवने आता अगदी निर्वानिर्वीची भाषा केलेली असते आणि सगळं संपवूनच टाकलेलं असतं. ईश्वरी म्हणते की सर प्लीज ऐकून घ्या, पण तरीही अर्णव अजिबात ऐकायला तयार नसतो. तो म्हणतो की मला आता काही ऐकायचं नाही आहे तुमचं. तुमचं जे काही आहे होतं ते समजलं, पण माझी इतकी मोठी चूक झाली की मी तुम्हाला ओळखण्यात चुकलो, असं म्हणून तो आता तिथेच रागाने त्यांच्या इथून निघत असतो. सुप्रिया म्हणते की नाही अर्णव नाही, प्लीज तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. माझं जे काही आहे ते निदान ऐकून तर घ्या. ते जे काही घडलं होतं त्यात खरंच माझा काहीही दोष नव्हता, तुम्ही प्लीज ऐकून घ्या. तेव्हा अर्णव म्हणतो की काय, कोणाचा दोष होता मग, असं म्हणून तो चिडतो आणि पुन्हा तिथून निघून जातो. मग त्यावर आईला ईश्वरी म्हणते की आई अगं सांग ना, काय झालं होतं, प्लीज सांग ना, जे काही घडलं होतं ते सांग. पण अर्णव अजिबात ऐकायला तयार नाही. तो बाहेर निघून जातो आणि मग आता अर्णव आल्याबरोबर ईश्वरीला आई म्हणते की जा, तू अर्णवला प्लीज थांबव, त्यांना थांबवताना असं जाऊ देऊ नको, त्यांना सत्य काय आहे ते समजलं पाहिजे. पण अर्णव थांबत नाही. तो आता गाडीच्या पुढे येऊन उभा राहतो आणि दरवाजा उघडतो. तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की आई अगं काय होऊन बसलं हे. इशू म्हणते की प्लीज आता मी तुला एकटीला नाही सांगू शकत, अर्णवला पण मला हे सगळं सांगायचे, त्यामुळे प्लीज तू जा इशू, असं म्हणून ती तिला पाठवून देते. आणि नंतर मग ईश्वरी आता अर्णवच्या इथे गाडीजवळ येते. अर्णव हा गाडी घेऊन निघालेला असतो. तेव्हा आता तो म्हणत असतो की मी आता काही झालं तरी मिस इंदोरला माफ करणार नाही. ईश्वरी तेवढ्यातच धावत धावत येते आणि प्लीज अर्णव सर थांबा, असा आवाज देत ती येते. तर इथे आता सुप्रिया मात्र घरी रडतच राहिलेली असते, कारण सगळं काही संपल्यासारखंच झालेलं असतं. तर आजी बाहेर येते आणि म्हणते की काय गं सुप्रिया, तू इथे का उभी आहेस? अगं तुला मी सांगितलं ना की ईश्वरीला बोलावून आण, मग इथेच का अशी उभी आहेस? तितक्यातच अंजली येते
आणि अंजली मामा सगळेजण येऊन उभे राहतात. त्यावेळेला आता सुप्रिया म्हणायला लागते की अहो मी घरात गेले होते परंतु कोणी दिसलं नाही आणि ईश्वरी तिच्या रूममध्ये पण नाही आहे आणि बघितलं तर अर्णव पण नाही आहे तिथे रूममध्ये. तेव्हा अंजली म्हणते की कुठे गेले असतील मग. आजीलाही चिंता वाटू लागते. वल्लरी म्हणते की हो तेच मला माहीत नाही आहे कुठे गेलेत ते आणि कोणालाही ना काहीही न सांगता निघून गेलेत. कोणालाच काही बोलले नाही आहेत ते. तेव्हा मग आता लगेचच आजी म्हणते की अगं बहुतेक कुठेतरी गेले असतील फिरायला. तेव्हा मग लगेच वल्लरी म्हणते की फिरायला जर गेले असते तर ते काहीतरी सांगून गेले असते ना. नक्कीच काहीतरी गडबड आहे. दोघांमध्ये भांडण वगैरे तर नसेल ना झालं. तेव्हा अंजली म्हणते की नाही मामी, उगीचच तू टोकाचा विचार करू नकोस. असं काही झालेलं नसेल. कदाचित काहीतरी अर्जंट काम आलं असेल म्हणून ते दोघंही असेच निघून गेले असतील. तू नको विचार करू. थांब मी त्यांना कॉल करून बघते. तेव्हा मग अंजली अर्णवला कॉल करते परंतु अर्णवचा कॉल लागत नाही. तो फोन उचलतच नसतो. तेव्हा मग अंजली ही ईश्वरीला फोन करते. तीही फोन उचलत नसते. दोघांचेही फोन लागत नसतात. त्यामुळे घरात सगळेजण टेन्शनमध्ये असतात की अचानक काय झाले, यांचे फोनच लागणे बंद झाले. नक्की काय घडलं असेल. तेव्हा सगळ्यांना काळजी वाटू लागते. या दोघांचे फोन अचानक बंद कसे काय झाले. तर इथे आता वल्लरी मनातच म्हणते की असंच होणार आहे आणि फोन बंद काय, आता आयुष्य ईश्वरी आणि अर्णव यांचं आयुष्यही बंद होणार आहे. तेव्हा मग आजी म्हणते की मला खूप काळजी वाटते. जर काही चुकीचं घडलं तर, काही झालं तर मला खरंच खूप वाईट वाटते. अर्णव आणि ईश्वरी यांचं काही झालं तर नसेल ना, असा आजीच्या मनात आता विचार यायला लागतो. आणि आज माझी जपमाळही तुटली होती. तेव्हाच मला काहीतरी विचित्र वाटत होतं, असं ती बोलून दाखवते. तेव्हा मग आता अंजली ही घाबरते. कारण की जर ईश्वरी आणि अर्णवचं काही चुकीचं घडलं असेल तर काय करणार, याची काळजी आता तिला लागलेली असते. आणि मामाही त्या दोघांना फोन ट्राय करत असतो. पण मामाचाही फोन ते दोघेजणही उचलत नसतात. मामा म्हणतो की काय झालं अर्णवला, तो फोन का उचलत नाही आहे. त्याचबरोबर इथे आता आजीला आणखीनच धाकधूक वाढलेली असते. आजी म्हणते की मला जे काही वाटतंय ते खरंच घडावं नाही इतकीच अपेक्षा आहे माझी. तेव्हा आता लगेच अंजली म्हणते की काय झालं आजी. तेव्हा ती म्हणते की मला असं वाटतं की काहीही चुकीचं घडायला नको. कारण की काही वर्षापूर्वी असंच घडलं होतं. माझी ही जपमाळ जेव्हा सात्विका गेली होती त्याच वेळेलाही माझी जपमाळ तुटली होती. मला खरंच खूप टेन्शन आलं आहे. असं म्हणून आता आजी सगळ्यांना तिची टेन्शन बोलून दाखवते. नंतर आता सुप्रिया ही घरात रडत बसलेली असते. नमू बाबांना घेऊन येते आणि म्हणते की बाबा अहो तुम्हाला माहिती आहे का, आता ना तुम्ही चांगले एक्सरसाइज करा आणि डॉक्टरला आपण पुढच्या वेळेला याच्यापेक्षा छान असे एक्सरसाइज करून दाखवू आणि डॉक्टर अगदी चकितच होऊन जाईल. तेवढ्यात सुप्रिया रडत बसलेली असते. नमू धावत धावत जाते. आई काय झालं, तुशी का रडतीयेस, काही झालंय का. तेव्हा संजयला पण बघून धक्काच बसतो. अचानक सुप्रिया रडायला का लागली. तेव्हा मग ती विचारते की आई बोल ना, काय झालं, तू अशी का रडत बसली आहेस, काय झालं नेमकं. तेव्हा मग ती म्हणते की काही नाही, काहीच झालेलं नाही आहे, पण सगळं संपलं आहे, सगळं संपलं आहे एवढंच ती बोलत राहते. नमू म्हणते थांब मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते. असं म्हणून ती आता आतमध्ये निघून जाते. तेव्हा तिला सगळं काही सुप्रियाला आठवतं. अर्णव घरी आल्यानंतर त्याने तो फोटो दाखवलेला असतो आणि सुप्रियावर कसे नको नको ते आरोप केलेले असतात. या सगळ्या गोष्टी आता तिला आठवत असतात. त्यानंतर मग आता सुप्रिया ही तिला तो म्हणतो की हे सगळं घडवण्यामागे, माझ्या आईला संपवण्यामागे तुम्हीच होतात आणि जी बाई माझ्या आईला संपवण्यात बरोबर होती त्या बाईलाच मी आई मानत होतो. इतकी मोठी चूक केली मी. असं सगळं आता अर्णव बोलत असतो आणि हे सगळं तिला आठवतं. आणि सुप्रिया आता त्याच्याजवळ जाते आणि म्हणते की खरंच काय घडलं आहे हो, मला खूप भीती वाटते. आता सुप्रिया ही संजयजवळ जाऊन ढसाढसा अगदी त्याच्या मांडीवर डोकं ठेवून रडत असते. संजयलाही समजत नाही की ती अशी अचानक का बरं रडती, नक्की काय झालं असेल. तेव्हा आता संजय मात्र गप्पच असतो. कारण की काय बोलावे त्याला काहीच कळत नसतं. सगळं संपलंय हो इतकंच ती बिचारी बोलत असते आणि पुन्हा रडत असते. त्यानंतर मग आता अर्णव हा गाडी चालवत असतो. ईश्वरी म्हणते की सर प्लीज थांबा, थांबा ना, ऐकून घ्या माझं काय म्हणायचं ते. पण तो काही ऐकून घेत नाही. तो आता गाडी फास्ट एकदम चालवतो. ईश्वरी म्हणते की एकदा आईचं ऐकून तरी घ्या ना सर. सर एकदा मी काय बोलते प्लीज ऐकून घ्या. तेव्हा मग अर्णव आता गाडीतून उतरताना ईश्वरीला पण गाडीतून बाहेर खेचून घेतो आणि तिला दरवाजाच्या बाहेर काढतो. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की सर काय करताय तुम्ही. आणि मग तो म्हणतो की एक मिनिट बाहेर निघ. असं म्हणून तो तिलाही बाहेर काढतो. आणि मग तो म्हणतो की काय काय बोलतेस तू, बोल. हे सगळं काय चालवलंयस तू.
ईश्वरी म्हणते की सर, माझं इतकंच म्हणणं आहे की प्लीज निदान मी काय म्हणते ते ऐकून घ्या ना. इतके चिडू नका सर, प्लीज समजून घ्या, शांत व्हा. तरीही अर्णव शांत व्हायला तयारच नसतो. तो म्हणतो की कसा शांत हो मी? सांग ना मला, कसा शांत हो? इतकं सगळं घडल्यानंतर तुला हे सगळं इझी वाटतंय का शांत राहणं? हे सगळं सोपं नाही आहे मिस इंदोर, लक्षात घे. हे सगळं जे काही चालू आहे ना, माझ्या मनात काय चालू आहे तुला नाही कळणार. इतके वर्ष जे दुःख मी मनात लपवून आयुष्य जगत आलोय, ते अचानक माझ्यासमोर येऊन उभं राहिलं आहे. आणि हे घडवणारी व्यक्ती म्हणजे माझे जवळचीच व्यक्ती होती. ज्या बाईला मी माझी आई मानत होतो, ती बाईच माझ्या आईची गुन्हेगार निघाली. आणि अशा या माझ्या गुन्हेगार लोकांना मी कधीही माफ करू शकणार नाही, लक्षात ठेवा. जे काही झालं ना, त्याची किंमत तुम्हाला चुकवावीच लागेल. यू विल पे फॉर दिस. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, पण प्लीज शांत व्हा आणि समजून घ्या. मग तुम्हाला कळेल की नक्की काहीतरी चुकतंय. यात आमची काहीही चूक नाही. तेव्हा अर्णव म्हणतो की व्हॉट? मग कोणाची चूक आहे? सांग ना, कोणाची चूक आहे या सगळ्यात? माझ्या आईची चूक होती का? आणि माझी चूक होती का? जे मी माझ्या आईला लटकताना पाहिलं. तुला नाही कळणार की आपली आई, आपण आपल्या आईला लहानपणी शोधत असतो. आई, आई अशी हाक मारत असतो, परंतु आपली आई ही अचानक अशी रश्शीला बांधलेली वर दिसते आणि पंख्याला टांगलेली दिसते. तेव्हा काय वाटणार ना? तुला अजिबात दिसणार नाही. कारण की ते दुःख तू कधीही भोगलेलं नाही. म्हणून तुला मी काय विचार करतो हे कधीच समजणार नाही. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की सर, समजतंय मला, तुमचं दुःख कळतंय मला. तेव्हा अर्णव म्हणतो की नाही, कधीच समजू शकणार नाही. नमू पाणी आणते आणि म्हणते की आई, हे घे प्लीज, तू पाणी पिऊन घे आणि शांत हो. काय झालंय? तेव्हा मग तरीही सुप्रिया काहीही सांगत नसते. तेव्हा नमू म्हणते की आई, हे बघ, जे काही झालंय ना, ते सांगावं लागेल, त्याशिवाय सॉर्ट कसं होणार आहे सगळं? प्लीज तू असं करू नकोस, शांत हो. त्यावेळेला मग आता नमो तिला काही काही सारखं सारखं विचारत असते. त्यामुळे सुप्रियाला काहीच बोलावंसं ते सुचत नसतं. ती फक्त शांत बसलेली असते आणि फक्त रडत असते. तेव्हा मग आता नमू म्हणते की आई, काय झालंय? तू इतकी थक्क का झाली आहेस? सकाळी कसा होता तुझा मूड आणि आता आता तू अशी का वागतेस? सकाळी आम्ही निघालो तेव्हा किती छान आणि फ्रेश मूड होता तुझा. आपल्याला म्हणालीस पण ना तू की आपण देवळात जाऊया. आल्यानंतर सगळं काही व्यवस्थित सुरू आहे आणि मग हे अचानक तू आल्यानंतर अशी का चेहरा पाडून बसली आहे आणि रडतेस पण? नक्की काय कारण आहे यामागचं? प्लीज सांग आई, असं करू नको. तेव्हा मग नमूला ती काही सांगायला तयार नसते. मग नमू म्हणते की आई, आता मी काही लहान नाही राहिली, त्यामुळे तू प्लीज मला सांग, नेमकं काय आहे? नक्की सांग मला, काय झालं आहे? तरीही आता सुप्रिया ही तिला काही सांगत नसते, की तुला हे सांगू शकणार नाही. नमू म्हणते की आई प्लीज सांग, मलाही कळलं पाहिजे की नेमकं तू कशामुळे डिस्टर्ब असतेस, नक्की काय घडलं आहे? तेव्हा मग सुप्रिया आता तिच्यावर चिडते आणि म्हणते की नमू, तुला एकदा सांगितलं ना मी की खोलीत जाऊन बस, जा तुझ्या खोलीत निघ, समजलं? काही ऐकायचं नाही, अजूनही लहान आहेस तू. असं म्हणून आता ती तिला आतमध्ये खोलीत जायला सांगते. आता नमू मात्र पुढे काहीही बोलत नाही. ती आतमध्ये निघून जाते आणि आईचा जो राग असतो तो तिला समजलेला असतो. आता सुप्रिया ती संजयला बोलून दाखवते की खूप चुकीचं घडलंय हो. काही घडायला नव्हतं पाहिजे असं घडलं आहे. भूतकाळातली एक वाईट गोष्ट माझ्यासमोर येऊन उभी राहिली आहे आणि त्या गोष्टीला मी आता कसं तोंड देऊ माझंच मला कळत नाही आहे. खूप मोठी गोष्ट झाली हो. आणि त्याच भूतकाळातल्या गोष्टीमुळे तेव्हा माझं नाव खराब झालं. आता माझ्या मुलीचा म्हणजेच इशूचा संसार पणाला लागलाय. त्या सत्यामुळे होरपळतोय तो संसार. असं ऐकल्यानंतर आता संजयलाही धक्काच बसतो आणि पुन्हा एकदा सुप्रिया आता ढसाढसा रडायला लागते आणि तिच्या डोक्यावर आता संजय हात ठेवून तिला शांत करत असतो. मग इथे आता अर्णव म्हणतो की नाही, तुला जर समजत असलं असतं ना माझं दुःख, तर तू मला समजून घ्या असं कधीच बोलली नसती. माझी बाजू कधीही तू समजून घेतली असती, परंतु तू तसे केले का? तू नाही केलं. आणि तू आणि तुझ्या आईने माझ्यापासून मोठी गोष्ट लपवून ठेवली. तूही माझ्यापासून ती गोष्ट लपवूनच ठेवली. मग का? सांग ना, का माफ करू मी तुला? कशाला माफ करू? कारण इतका तुझ्यावर मी विश्वास ठेवला, पण तू मात्र माझ्या विश्वासाचा घात केला. आतापर्यंत मी समजत होतो की तू खरंच खूप माझ्याविषयी चांगली आहे आणि आता नाही. पण मी ही गोष्ट समजून गेलो की किती काही झालं ना, तरीही तुला मी आता माफ करू शकणार नाही. तू आणि तुझी आई यांनी इतका मोठा आयुष्यात लेसन दिलं आहे मला, की मी आता पुन्हा कधीही तुमच्यावर विश्वास ठेवू शकणार नाही. जे काही आहे, जे घडलं आहे त्या बाबतीत आता कधीही मी तुला कधीही माफ करू शकत नाही. आणि हो, असं म्हणून तो तिथल्या तिथे थांबतो. ईश्वरीला वाटतं की अर्णव तिचं काहीतरी आता ऐकून घेतोय, म्हणूनच तो माघारी आलाय. परंतु ईश्वरीला अर्णव आता बोलून दाखवतो की जे घडलं होतं ते आता पुन्हा कधीही बदलणार नाही. तुझ्याशी लग्न हे बळजबरीने झालेलं ना,
म्हणजे तू माझ्याशी लग्न बळजबरीने केलेलंस, बरोबर? परंतु आता तू अशाच या बळजबरीच्या लग्नात आयुष्यभर राहा आणि तुझं माझ्यावर कधीच प्रेम नव्हतं, राईट? मग आत्ताही असंच प्रेम नसलेल्या नात्यात आयुष्यभर तू राहा आणि हीच तुला शिक्षा आहे आणि तुझ्या आईच्या कर्माचे भोग तुला भोगायचे आहेत, असं अर्णव ईश्वरीला बोलून दाखवतो. त्यामुळे त्या बिचारीला अर्णवच्या या एका वाक्यामुळे तिच्या काळजात अगदी चर झाल्यासारखं झालेलं असतं. अर्णव गाडीत जाऊन बसतो आणि उठून एकदा परत ईश्वरीच्या गाडीचा दरवाजा उघडतो. म्हणजेच ईश्वरी बसते त्या ठिकाणी दरवाजा उघडतो. ईश्वरी तशीच तिथेच उभी असते. तेव्हा अर्णव जोरात आता हॉर्न वाजवतो ईश्वरीला गाडीत बसण्यासाठी. तेव्हा ईश्वरी आता रडत रडतच पुन्हा गाडीजवळ येते आणि गाडीमध्ये बसते. जे काही घडलंय त्याचा तिला खूपच त्रास होत असतो. अर्णवकडे आशेने बघते की कधीतरी अर्णव माझं ऐकेल, माझ्या आईची बाजू काय आहे ती समजून घेईल, तिचं ऐकेल, तिला दोषी न ठरवता एकदा तरी तिची बाजू मांडता द्यावी, एवढीच तिची इच्छा असते. पण अर्णव अजिबातच कबूल करत नसतो. आता आकाश म्हणतो की डॅड. तेव्हा मग आता लगेचच आकाशला मामा म्हणतो की काय, एखादी अर्जंट वगैरे मीटिंग होती का, म्हणजे अर्णवची वगैरे? तेव्हा आकाश म्हणतो की नो डॅड, म्हणजे तशी काही मीटिंग नव्हती आणि जर असली असती तर मला पहिले माहीत पडलं असतं आणि तसंही मीटिंग असली तर दादा ईश्वरीला कसं सोबत घेऊन गेला असता. सगळीकडे तीच चर्चा असते की अरे मग हे दोघं गेले तरी कुठे आहेत. काहीही न सांगता वल्लरी म्हणते की आता बघा, येईल तर अर्णव एकटा, परंतु ही तुमची बळजबरीची सूनबाई घरी येणारच नाही. तेवढ्यातच आता हॉर्नचा आवाज येतो आणि मामा म्हणतो की हे बघ आले दोघेजण. तेव्हा वल्लरी म्हणते की अरे अर्णव आला बघा. तेव्हा वल्लरीला वाटत असतं की तो ईश्वरीला घेऊनच येणार नाही. मग अर्णव तर पुढे असतो. अंजली विचारते की काय रे चिंटू, ईश्वरी कुठे आहे? तेव्हा ईश्वरी कुठे आहे विचारल्याबरोबर तो मागे बघतो वळून आणि ईश्वरी आता गाडीतून बाहेर उतरते. आता तिला पाहिल्यावर सगळ्यांचा जीवात जीव येतो. म्हणजे हे दोघंजणही आता सुखरूप आहेत, काहीच प्रॉब्लेम झालेला नाही. नंतर मग सगळेजण विचारतात की हे नेमकं काय आहे? अर्णव रागानेच तिथे समोर सगळ्यांकडे बघत असतो. ईश्वरी त्याच्याकडे घाबरते बघून. मग मनातच वल्लरी म्हणते की हे काय, ईश्वरी इथे परत कशाला आली? हिला तर अर्णवने घरातून बाहेर हकलायला हवं होतं ना, मग ही आली तरी कशाला परत? अर्णवला सगळेजण प्रश्न विचारत असतात की अरे काय झालं होतं, परंतु अर्णव काहीच प्रश्नांची उत्तरं देत नाही. आणि त्याचबरोबर आता इथे वल्लरी मात्र टेन्शनमध्ये असते की ह्या मुलीला हा घरी परत कशाला घेऊन आलाय. तेव्हा सगळेजणांचं लक्ष ईश्वरीकडे वळतं. सगळे विचारतात की काय झालंय. मामा विचारतो की काय झालं गं, अर्णव असा रागाने का निघून गेला अचानक? सगळे त्याला मागून आवाज देतात पण तो थांबत नाही. ईश्वरी म्हणते की त्याचं काय झालं ना, मला अर्णव सर आईकडे सोडणार होते, तर त्यांनी मला आईकडे सोडलं, परंतु ना एका क्लायंटबरोबर त्यांचं अगदी काहीतरी महत्त्वाचं बोलणं सुरू होतं. पण तो क्लायंट काहीतरी त्यांच्यामध्ये दोघांमध्ये वाद झाले आणि त्या वादामधूनच अर्णव सर हे खूप भडकले आणि म्हणूनच मी पुन्हा त्यांच्याबरोबर आली आणि बघू आता मी अर्णव सरांशी बोलते, आलेच हमी, असं म्हणून आता ती रूममध्ये जाते आणि अर्णव मात्र शांत तसाच उभा असतो. अर्णवला काहीही बोलण्याची इच्छा नसते. तो ईश्वरीच्या समोर बघायलाही तयार नसतो. ईश्वरी मागून त्याला आवाज देते की अर्णव सर. तो म्हणतो की स्टे अवे, जस्ट स्टे अवे फ्रॉम मी, असं म्हणून रागाने तिच्याकडे तो आता डोळे वटारूनच बघत असतो. तो म्हणतो की तसंही तुला या नात्यामध्ये हे सगळंच हवं होतं ना, तू मला म्हणायचीस की माझ्यापासून दूर राहा, तसंच आता मलाही हवं आहे, मला तुझ्यापासून दूर राहायचं आहे. असं ऐकल्यानंतर आता ईश्वरी बघते. अर्णव तिच्याकडे बघतो आणि म्हणतो की मिस इंदौर, अजिबातच आता समोर येण्याचा प्रयत्न करायचा नाही, कळलं? हे लग्न हे तुझ्यासाठी बळजबरीचं होतं, तर आता हे असंच असणार आहे. या खोलीच्या आतमध्ये आपण दोघंही स्ट्रेंजर्स असणार आहोत एकमेकांसाठी. तू किंवा मी एकमेकांना ओळखत नाही, माझ्याशी बोलायचं नाही किंवा माझ्याकडे बघण्याचाही प्रयत्न करायचा नाही. पण या खोलीच्या बाहेर आपण दोघंही नवरा बायको आहोत, लक्षात घे. इथून पुढे आपलं नातं असंच टिकणार आहे. असं म्हणून आता ईश्वरीला हे ऐकून धक्काच बसतो. तर अर्णव हे ईश्वरी आणि त्याचे जे लग्नाचे फोटोज असतात, ते दोन्हीही सगळे जे काही फोटोज असतात ते फोटोज तो तिथे जाळत असतो आणि जिथे शेकोटी केलेली असते ते सगळे लग्नाचे फोटोज अल्बममधले तो जाळून टाकत असतो. आणि एक एक फोटोकडे बघत त्याला त्याच्या आठवणी जाग्या होतात, पण आईला तो स्मरूनच ते सगळे फोटो जाळून टाकत असतो. ईश्वरी ते फोटो लांबूनच अर्णव काय करतोय ते बघत असते. त्यावेळेला अर्णव आता मनातच म्हणतो की आई मला माफ कर, तुला किती त्रास झाला असेल, ज्या बाईमुळे तुझा संसार उद्ध्वस्त झाला, जिच्यामुळे तुला कायमचं आयुष्य सोडावं लागलं, आम्हाला सोडावं लागलं, त्या बाईच्या मुलीलाच मी लग्न करून तुझी सून म्हणून या घरात घेऊन आलो.
किती त्रास झाला असतील, किती वेदना झाल्या असतील तुला, या सगळ्याचा त्रास किती झाला असेल. म्हणूनच आता ईश्वरी ही हे सगळं बघून खूप रडत असते. अर्णवची ती व्यथा पाहून तिला खूप त्रास होत असतो. त्यावेळेला आता अर्णव आपल्या आईची स्मरण करून आपल्या आईला त्रास झाला म्हणूनच हे सगळे फोटोज आता तो जाळून टाकत असतो. आणि हे फोटो जाळत असताना तो सारखा स्वतःच्या आईचीच आठवण काढत असतो, कारण की या सगळ्या गोष्टींचा त्याला खूप मनापासून त्रास होत असतो. अर्णवच्या डोळ्यातून पाणी वाहत असतं आणि एका बाजूने आईचा झालेला जो काही अपमान आहे तो त्याला सहन होत नसतो. तेवढ्यात अंजली म्हणते की चिंटू काय करतोय तिथे एवढ्या रात्री, त्याचं काय सुरू आहे. तेवढ्यातच आता अंजली पण जाते आणि म्हणते की चिंटू काय झालंय, तू इथे का असा बसलायस. पण आता त्याचं ते रूप पाहून तिलाही धक्काच बसतो की याला काय झालं असेल. अर्णव म्हणतो की आई सॉरी, मला माफ कर आई, मी खूप मोठी चूक केली, पण आता मी माझी चूक सुधारणार. त्या मुलीला आणि तिच्या आईला तुला जे काही केलं आहे, तुझ्याबरोबर जे काही वागले त्याची शिक्षा मिळणार म्हणजे मिळणारच. मी ती शिक्षा मिळवून देणार. तुझ्या गुन्हेगारांना, तुझ्या खुन्यांना मी सोडणार नाही, असं अर्णव म्हणून तिथे रडत बसलेला असतो. आता ईश्वरी विचार करते की काय करू मी. अर्णव सर जराही ऐकायला तयार नाही, परंतु आता मी आईचं ऐकून घेतल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. माझ्या आईची नेमकी काय बाजू आहे ते समजून घेतल्याशिवाय हे प्रकरण मला निस्तरता येणार नाही. काहीतरी नक्की आहे जे चुकीचं घडलं आहे, पण आता त्या गोष्टी मलाच शोधाव्या लागतील. जे काही घडलं आहे ना, त्यामागे काय कारण होतं, आईचं नेमकं भूतकाळातलं काय रहस्य होतं, हे मला आता शोधून काढावं लागेल. तितक्यातच अंजली येते आणि म्हणते की नाही, काहीतरी नक्की बिनसलं आहे. चिंटू हा काहीतरी लपवतोय नक्की, हे आता तिला कळत असतं. आणि अंजली तिथे येत असते आणि ईश्वरी लपून राहते, म्हणजे अंजलीने बघू नये त्यासाठी ती पटकन मागच्या बाजूला जाऊन उभी राहते. कारण की जर अंजलीने बघितलं तर पुन्हा एकदा तिला काहीतरी संशय येईल, म्हणून ईश्वरी मागच्या बाजूला होते आणि म्हणते की अर्णव सर खरंच मला माफ करा. तितक्यात अंजली ही अर्णवजवळ जाते आणि म्हणते की चिंटू हे काय करतोयस तू सगळं, काय झालं तुला, प्लीज मला सांग ना. चिंटू आता फक्त रडत असतो आणि तो काहीही बोलत नाही. तर पुढच्या भागामध्ये वल्लरी आता ते फोटो सुप्रियाचे हातात घेऊन म्हणते की खरंच म्हणजे या फोटोचा काही उपयोग झाला नाही. अर्णव फक्त ईश्वरीशी बोलत नाही आहे, पण तो घरात तिला पुन्हा घेऊन आला आहे. मला या फोटोवरून त्याला कळल्यानंतर वाटलं होतं की तो कायमचं त्या ईश्वरीला घराच्या बाहेर काढेल, परंतु तसं झालं नाही. पण नाही, मी अशी स्वस्थ बसणार नाही. जरीही ती ईश्वरी आता घरात असली ना, तरी काही झालं तरी या ईश्वरीला माझ्यामुळे घराबाहेर जावं लागेलच आणि मी तिला या घराबाहेर काढण्यासाठी आता काहीही करू शकते. तर अर्णव काही बाकीच्या वस्तू, पडदे वगैरे घेत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर काय करताय हे तुम्ही सगळं, बोला ना. तेव्हा अर्णव म्हणतो की सगळं पार्टिशन करतोय मी, तू जसं सुरुवातीला करायचीस ना तसं. ह्या खोलीचा इकडचा भाग माझा राहील आणि तिकडचा भाग तुझा राहील, समजलं. दोघांनी एकमेकांच्या पार्टमध्ये इंटरफेअर करायचं नाही. आणि मला तर तुझा चेहरा बघण्याची इच्छा नाहीच आहे, म्हणून एक गोष्ट कायमची लक्षात ठेव, तू तुझ्या जागी राहायचं आणि मी माझ्या जागी राहणार. हे रूममध्ये असताना असंच घडणार आहे. आणि जसं मला तुझा तोंड किंवा चेहरा बघण्याची इच्छा नाही ना, तसंच मला तुझा आवाजही ऐकण्याची इच्छा नाही. त्यामुळे रूममध्ये माझ्याशी बोलण्याचाही प्रयत्न करायचा नाही, वेगळं राहायचं, असं आता तो तिला सांगतो. आणि त्यामुळे त्याचं बोलणं ऐकून तिला मात्र जबरदस्त आता धक्का बसतो. पुढे काय घडणार पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.